सिद्धेश आणि प्रकाश अशी जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. भूपेश तांडेल गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावेल सुरुवात. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी. विपुल आणि विकास असे दोन पंच मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल तेज तर्रार वेगवान चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. सेमी फायनलचा महत्त्वाचा सामना असेल. जो संघ जिंकणारा असेल तो डायरेक्ट फायनल मध्ये एक ट्रॉफीज मात्र आपल्या संघ मालका टीमसाठी मात्र जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय भूपेश. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर चुकी करतायत. विजयजी तिथे होते. चुकी झालंय. विजयजी यांच्याकडनं दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो आणि दोन धाबा अगदी परिपूर्ण केल्या जातात. जिथे विकेट्स प्राप्त होणार होते तिथे दोन धाबा अगदी बहाल केल्या जातात. अकाउंट ओपन केले जाते. नाईट वॉरियर्स या टीमच्या खात्यावर दोन धाबा अगदी जमा झाल्यात. दोन बॉल दोन धाबा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज भूपेश तांडेल. आपण पाहताय चांगली गोलंदाजी हाताळली जात आहे. 3 चेंडूची समाप्ती झाली. धावा संख्या स्कोर कार्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. दोन्ही अंकावर. दोन फलंदाज एका बाजूने आपण पाहतायत. सिद्धेश आणि प्रकाश अशी जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या ती 2 धावा 3 चेंडूच्या अगदी समाप्ती अखेर. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळेल. या सिंगलच्या मध्ये टीम जाऊन पोहोचतंय. नाईट वॉरियर्स 3 धावा स्कोर कार्डवर. 4 बॉलची समाप्ती झाली. षटक क्रमांक सध्या पहिलं मार्गस्थ आहे. सुरेख आयोजन नियोजन दरवर्षीप्रमाणे आपण पाहतोय. फ्रेंडशिप लीग पर्व तिसरं पाहायला म्हटलं. यंदाचं हे 3रं वर्ष आहे. चांगल्या रीतीने आयोजन नियोजन स्पर्धा पूर्ण आयोजक टीम पाहायला मिळालंय. त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा अंतिम टप्प्याकडे प्रवास करते. सेमी फायनल मध्ये मात्र संधी मिळालंय. डॅनियल विटोरी अशी उपमा दिली गेली त्यांना. कल्पेश मैदानच्या आतमध्ये जात आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मॅचला सुरुवात होतोय. चेंडू आतापर्यंत हाताळून झाल्यात 4 धावसंख्या 3 स्कोर कार्डवर आहे. गोलंदाज भूपेश पुन्हा एकदा मार्कवर. समोर प्रकाश. हलक्या हाताने फक्त पुश करण्याचं काम केलंय. धावसंख्या मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावली गेलंय. 3 धावा स्कोर बोर्डवर आहे. तो शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. एका बाजूने विपुल पंथांच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूने विकास. हे 2 पंच आपण पाहतात. सेमीफायनलचा हा पहिला सामना. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. शेवटचा बॉल. इथे झेल टिपण्याची संधी आहे. मिलिंद पुढे सरसावले होते परंतु झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहिली तर 4-1 गडी बाद. नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा. नावाची छाप कार्तिक कोटकी एक्का हुकमाचा. नावाची छाप कार्तिक कोटकी. थँक्यू.
थँक्यू. धावसंख्या 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती 4 धाबा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक अगदी 2ला सुरुवात होईल. मार्कवर येईल गोलंदाज भार्गव, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच भार्गव गोलंदाज मार्कवर सजवतोय. श्रुतेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. भार्गव गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती भार्गवने. समोर नवीन फलंदाज श्रुतेश. पहिला बॉल निर्जन सरी मात्र निघून जातो. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 6 अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज भार्गव पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर श्रुतेश. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी भन्नाट वेगाने निघून जातोय. असं वाटतं की यष्टांचा वेध घेतलाय की काय. सुंदर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळतोय. कौतुक करावं लागेल भार्गव. काय गोलंदाजी पहारदार असरदार पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा भार्गव. समोर श्रुतेश. उलटाच बॉल सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये लॉंग ऑन क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. विषय हाडे आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचं बाहेरले लाडे. थँक्यू. धावसंख्या अगदी दुहेरी अंकामध्ये 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय श्रुतेशच्या बॅटमधून. दर्जेदार षटकार 6. नाही चालत डांगडिंग दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. थँक्यू. किशोरजी आल्यात वापस. चांगला डान्स करतायत किशोरजी. धावसंख्या झालंय 14, 15, 16, 16. पुन्हा एकदा सरळ बॅट निघण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव परिपूर्ण. भूपेश पुढे सरसावले जात आहेत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 18 रन्स 18. 2 षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 18 धावा. एचडीचे नाही तर तुझ्या सारख्या ढिगाऱ्यानं पळते त्या डीजे वाल्याच्या माग. कळलं का. दिलात झापूक झुपूक दिलात झुपळा झापूक वाजत राहतय ग. झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झुपळा झापूक वाजत राहतय ग. अक्षय गाणं डीजेला व्हायरल होतय ग. अक्षय गाणं डीजेला व्हायरल होतय ग. हे भावा अरे कोणतरी सांगतच गेले सारे वारे ना. 2 षटकाची योग्य त्या समाप्ती. मिलिंद गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. 9च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत 18. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर भार्गवच्या षटकामागे तब्बल 14 धावा आल्या. सुरुवातचे ते 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते. त्यानंतर 3 चेंडूवर प्रहार केला गेला. सुरेख अप्रतिम चेंडू. पहिलाच बॉल. मिलिंद गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज मार्कवर. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक आपण पाहता 3रा मार्गस्थ आहे. टीमचे टोटल 18 अंकावर जाऊन विसावले गेलंय. सेमीफायनलचा पहिला सामना. त्यानंतर ब्लू सायक्लॉन विपक्ष क्वालिटी बॉयज. चेंडू निघून जाईल आउट ऑफ पार्क. पंचांचे सिग्नल येतील. चौकार आहे की षटकार.
षटकार आहे षटकार. येस मी गाडीवर फिरताना कामानी चांगली चांगली चमकते नजर. चांगली चांगली चमकते नजर. थँक्यू. धावसंख्या अगदी जाऊन पोचलंय 24. सुंदर चेंडू हाताळतोय परंतु विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. एक धाव तर परिपूर्ण केली जात आहे. या सिंगलच्या मंत्र टीम जाऊन पोहोचेल 25 ऑन द स्कोर कार्ड. 25 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र हवाई फायर डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्लिअर करतोय. षटकार 6. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लागत छान नजरेचा वान तीन कमान मारिती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा. थँक्यू. श्रुतेशने मात्र धावसंख्येचा आलेख वाढवताना पाहत म्हणतोय जाऊन पोहोचलंय 31-31. 31 रन 31 धाबा स्कोर कार्ड. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जाईल खाली. विजयजी मात्र आज खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालंय. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धाबा स्कोर कार्डवर आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळते श्रुतेशच्या माध्यमातून. फलक हलटा ठेवण्याचं सध्या काम करतायत. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 2 गडी बाद 1 गडी बाद. 33 धाबा. शेवटचा बॉल असेल. इथून एखादा डॉट बॉल येईल का गोलंदाजी करणार टीमच्या माध्यमातून. एखादा मोठा हवाई सफर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. मागून चांगला बॅकअप येतोय. 2 धाबा अगदी कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होईल. नाईट वॉरियर्स टीम 3 षटकाच्या अगदी समाप्ती अखेर 35 धाबा 1 गडी बाद. तीन षटकाची समाप्ती 35 धाबा स्कोर बोर्डवर आहे. शेवटचे 6 बॉल असतील. रोहन गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. हॅलो. शेवटचं षटक. शेवटचं षटक मार्गस्थ आहे की आपण पाहतायत. रोहन गोलंदाज पहिल्या बॉलवर सिंगल मिळतंय. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय 36-36. हॅलो. रोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय मार्कवर. अंतिम 5 चेंडूचा काही शेष आहे. धावसंख्या 36-36. हो यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्र खाली आहे. 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. श्रुतेश काही जबरदस्त बॅटिंग करतोय या महत्वाच्या सामन्यामध्ये. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना आहे आणि धावसंख्या सध्या अगदी पोहोचली जाते 37. 37 धावा स्कोर कार्डवर. रन्स 38. यावेळेस मात्र हवाई फायर बिग ब्लास्ट श्रुतेशच्या बॅट मध्ये येतोय. दर्जेदार षटकार 6.
धावसंख्या अगदी झपाट वेगाने जलद गतीने शीघ्र गतीने वाढत आहे. 44 एक गडी बाद. श्रुतेशने काही जबरदस्त बॅटिंग केलंय. 11 बॉल आणि 32 पाहायला मिळालंय. हॅलो धावसंख्या जाऊन 44. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉल आहेत शेवटचे. 44 धावा स्कोर कार्डवर. डीजे राज चांगलं डीजे वादन करतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल खाली. मात्र झेल क्षेत्ररक्षक मात्र कोणीही पकडत नाहीये. सध्या सर्व काही सुरळीत पाहायला मिळतंय. नाईट वारेच्या बाजूने 46 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. 46 रन. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल क्वालिटी बॉईज आणि ब्लू सायक्लॉन. नेक्स्ट मॅच. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. यावेळेस उडवला गेलाय. पुन्हा एकदा झेल. भार्गव आला होता मागून. चांगला बॅकअप. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा अगदी परिपूर्ण होतील. 4 षटकाची योग्य त्या समाप्ती. धावसंख्या पाहिली तर 48 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला क्वालिटी बॉईज आणि ब्लू सायक्लॉन टॉस साठी या. चला टॉस केला जातोय 2 संघामध्ये. टॉस जिंकलाय प्रसाद अँड टीम. ब्लू सायक्लॉन टॉस जिंकलाय. चला दोन्ही सलामी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सागर अँड भूपेश अशी जोडी असेल. 49चा पाठलाग असेल. फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल, पहिली टीम कुठली असेल, रॉयल स्ट्रायकर की नाईट वॉरियर्स, या 2 संघामध्ये काटेकी टक्कर. सुंदर प्रक्षेपण आपण पाहतोय डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. प्रवीणजी पाटील त्यांची संपूर्ण टीम, रोहित केवल, हर्षद अशी संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. आमचे मानस पाटील चांगलं स्कोरिंग करतायत. पंचांची भूमिका चांगल्या प्रकारे अदा केली गेली. दुपारच्या 17 पासून धनंजयजी पंच होते, केवल
सुतेश असे वेगवेगळे पंच आपण पाहिले आजच्या या मॅचमध्ये. विपुल आहेत पंचांच्या भूमिकेत, त्यानंतर विकास असे पंच आपण आजच्या दिवसात पाहतोय. सेमीफायनलचा दुसरा थरार असेल. एका बाजूने ब्लू सायक्लॉन क्वालिटी बॉईज असा हा नेक्स्ट मॅच असेल. इथून कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत 49 धावा. मार्कवर आलाय गोलंदाज हृदय, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तर समोर आपण फलंदाज पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूपेश तांडेल पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मात्र मॅन ऑफ द मॅच. एकमेकांसमोर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 24 चेंडू 49 लक्ष असेल. फायनलमध्ये मात्र कुठला संघ प्रवेश करेल? बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी पंच दर्शवतायत. वाईट बॉल एकंदरीत करार करतायत. पंच डिसिजन देतील. दोन्ही चर्चा करतायत. एका बाजूने विपुल पंच आहे, दुसऱ्या बाजूने विकास पंचांच्या भूमिकेमध्ये. सेमीफायनलचा हा पहिला सामना. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. बॅटने घेण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. नो बॉल. पंचांचं अचूक लक्ष पाहायला मिळतंय. धाव संख्या जाऊन पोहोचले अगदी 2 अंकावर. थर्ड आणि फोर्थ साठी जो सामना असेल लक्षात ठेवा 2 षटकाचा सामना असेल. 2-2 षटकाचे सामना असेल. 49चं टार्गेट ठेवलंय. जो थर्ड क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी पारितोषिक असेल. फ्रीचा चेंडू असेल. तो सामना असेल 2-2 षटकांचा. गोलंदाज पुन्हा मार्कवर हृदय. फ्री हिटचा बॉल. हो सुंदर चेंडू हाताळतोय. फ्री हिटचा चेंडू होता आणि तो बॉल मात्र डॉट हाताळण्यामध्ये माहीर झाला यावेळेस गोलंदाज हृदय. आपण पाहायला भेटते 2 धावा अगदी स्कोर कार्डवर आहेत. 49चा पाठलाग केला जातोय. शांत डोक्याने फलंदाजी करावी लागेल. चांगली क्षेत्ररक्षण गोलंदाजी करावी लागेल दोन्ही टीमला. सुंदर चेंडू. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतंय. गोलंदाज हृदय सुरेख अप्रतिम. 2 धावा अगदी स्कोर कार्डवर आहेत. आणि चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू हाताळले गेले एकंदरीत 2 बॉल आणि 2 आमचे दोन्ही स्कोरर दर्शवतायत. 49चा पाठलाग केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये अशाच प्रकारे 2-2 धावा घेण्यामध्ये माहीर होते दोन्ही फलंदाज. श्रुतेश आणि प्रकाशने चांगली पार्टनरशिप रचली गेली. 3 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 चेंडूच्या अगदी समाप्ती अखेर 49 धाब्यांचा पाठलाग केला जातोय. एकंदरीत 12.25 ची सरासरी प्रति ओव्हर इथून मेंटेन करावी लागेल. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू निघून जाते अगदी सीमा रेषेच्या दिशेने. चौकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. धाव संख्या 4 ने अगदी पुढे गेलंय. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. सागरच्या बॅट मधनं मात्र हा चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा ते क्षेत्ररक्षक आहे मिड ऑरिजन मध्ये. श्रुतेश कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू द पॅव्हलियन सागर.
समाप्ती झालंय. सुंदर डीजे वादन करतायत डीजे राज. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 49चा पाठलाग केला जातोय. अंतिम चेंडू असेल. विजयजी मैदानच्या आतमध्ये जातात. इथून चांगली कामगिरी करावी लागेल कारण विकेट किपिंग चांगल्या प्रकारे झाली नव्हती त्यांची, परंतु बॅटिंग चांगली करावी लागेल. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. 7 धावा शेवटचा बॉल, अंतिम चेंडू आणि हा निर्णायक सामना आहे. इथून तुमची कामगिरी चांगली करावी लागेल कारण फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर दमखम दाखवावं लागेल या मॅच मध्ये. शेवटचा बॉल हृदय सज्ज होतं. मार्कवर 7 धावा, 1 गडी तब्बल बाद होतोय. शेवटचा बॉल. हो हो, सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला होतोय. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. टीमची टोटल 7, 1 गडी बाद. थँक यू. प्रकाश गुलन मार्कवर सज्ज होत आहेत. इथून चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग दोन्ही टीमसाठी मात्र खूप महत्त्वाचं असेल. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे 18 बॉल 42ची आवश्यकता असेल विजयासाठी. जबाबदारी असेल एका बाजूने भूपेश तांडेला आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांचा फॉर्म जरूर परतला होता. हा सामना खूप निर्णायक महत्त्वाचा. राजू गोलंदाजी मार्कवर आलाय. 18 बॉल आहेत. 42ची आवश्यकता असेल. फायनल मध्ये संघ कुठला प्रवेश करेल, नाईट वॉरियर्स की एकंदरीत रॉयल स्ट्रायकर टीम. गोलंदाज राजू गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस आता मनगटाच्या साईडने उडवण्याचा प्रयत्न केला. रिस्टॉप फ्लिक पाहायला मिळालाय. सुरेख झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. थँक यू. नाईट वॉरियर्स मात्र जल्लोष करतायत कारण सुरेख सेल टिपला गेला आणि महत्वाचा फलंदाज होता. भूपेश तांडेला परतीचा प्रवास करावा लागलाय. आता मात्र भार्गवकडे संधी आहे हिरो बनण्याची. मॅच फिनिश करून देईल, फायनल मध्ये प्रवेश करून देईल का? परंतु राजूने काही जबरदस्त पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला गेलाय. धावसंख्या 7, तब्बल 1 गडी बाद. डीजे राज हे अजून 2-3 सामन्यानंतर चॅम्पियन गाणं वाजलं जाईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी प्रकाश झोतामध्ये कुठला संघ चॅम्पियन ठरेल. धावसंख्या सध्या एकदा जर पाहिली तर 7 या धावसंख्येवर जाऊन पोचली गेलंय. भार्गव आपण पाहतायत. भार्गवला संधी असेल. मॅच विनिंग पारी करून देईल का की राजू इथे हिरो बनेल? कारण राजूने पहिल्याच बॉलवर महत्वाचा विकेट्स बाद केलाय. श्रुतेशने काही जबरदस्त बॅटिंग केली. अगदी संघाला सन्मानजनक स्कोर उभा करून दिला गेलाय. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. थोडशा अडचणी वाढल्या जात आहेत. टीम रॉयल स्ट्रायकर्स या टीमच्या थोडासा स्पीडअप करायचा आहे. थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. पंच थोडस स्पीडअप करून घ्या. भार्गव लेफ्ट हँड फलंदाज. लेफ्ट हँड फलंदाज फार कमी प्रमाणात पाहायला मिळत आजच्या दिवसामध्ये. संधी असेल भार्गव कडेही
चला थोडस स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर पहिल्याच बॉलवर विकेट्स प्राप्त केलाय. ते क्षेत्ररक्षक आहे, अगदी चांगला योग्य निर्णय घेतला गेलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एक धावनीशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 49चा पाठलाग होत आहे. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. हवेचा झोत एकदम मंदावला गेलाय. सिंगल डबलला विसरून चालला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. गोलंदाज पुन्हा एकदा राजू गुलने मार्कवर सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र हवाई फायर. चेंडू निघून जाईल आउट ऑफ पार्क. 6 धावा. कहीं लव है कहीं कहीं है पैशन, होठों पे है स्माइल कहीं फुल ऑन इमोशन, जियो के संग झूम रही पूरी कंट्री, अरे नाच तू भी जी ले अभी छोड़ के वरी, ओ दिल से मिले दिल खुशियाँ हुई शुरू, ये जोश का जश्न मना ले अब गुरु, अरे छोटे छोटे लम्हों का है बड़ा सेलिब्रेशन, ओ जियो धन धन धन, ओ जियो धन. 14 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा राजू सज्ज होतोय. 3 चेंडूची आतापर्यंत समाप्त झालाय. 14 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न. डीप वन क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. सिंगलच्या मध्येने टीम जाऊन पोहोचेल 15 रन्स 15 धावा स्कोर कार्डवर. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. 15 रन्स 15 धावा. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. फिफ्टीन रन्स 15 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस वाईट बॉल पंच दर्शवत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 रन 16 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. भार्गवकडे आज संधी आहे. चांगली बॅटिंग करून मॅच फिनिश करून देईल का? पुन्हा एकदा लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. श्रुतेश पुढे सरसावत आहेत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 18 धावा स्कोर कार्डवर. 1 शॉट आहे का? यस, 1 धाव इथे आपण पाहतायत. कपात केली जाईल. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा अंतिम बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी योग्य वेळीस ब्रेक लगावला गेला आणि 1 धाव परिपूर्ण केली जाईल. षटक क्रमांक समाप्त झालाय. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवर जाऊन विसावले गेलंय. 12 बॉल आहेत. 31 ची आवश्यकता. खतरों के हम खिलाड़ी हैं, IPL की हम धड़कन है, चर्चे है सारी दुनिया में, हम बसे सबके मन में है, दम लगाएंगे छाप छोड़ेंगे, सारी दुनिया हिला देंगे. थँक यू. विशाल गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. येणारे 12 बॉल 31 ची आवश्यकता. इथून चांगली बॅटिंग भार्गवला करावे लागेल. विशाल. हो, मोठे फटके येत नाहीयेत. सुंदर झेल टिपला गेलाय. भार्गव बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. नजर चुरा के आज रपट जाए तो हमें ना उठाइयो, आज फिसल जाए तो हमें ना उठाइयो, हमें जो उठाइयो, हमें जो उठाइयो.
मिलिंद मैदानच्या आतमध्ये येतोय. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. 31 ची आवश्यकता आहे. मोठे हवाई सफर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. मिलिंदकडे संधी असेल. विशालने मात्र पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 ने पुढे. 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 30 धावांची आवश्यकता. येणारे 10 बॉल 30 ची आवश्यकता. 3च्या स्ट्राईक रेटने मात्र बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा विशाल. फुलटॉस बॉल आहे. उडवण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाने केलंय चुकी. टेक द कॅच, विन द मॅच. पकडो कॅच, जीतो मॅच. छोडो कॅच, हारो मॅच. विजय करंडेला मात्र जीवनदान मिळालं. या जीवनदानचा फायदा उठवतील का? 21 धावा स्कोर कार्डवर. 21 बॅटिंग करावे लागेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा. हो सुंदर चेंडू हाताळला जातो. एक बॉल खूप महत्वाचा आहे. इथून 1-2 हवाई सफर या मॅच मध्ये कमबॅक करून देईल रॉयल स्ट्रायकर्स या टीमला. सध्या चांगलं वर्चस्व प्राप्त केलंय नाईट वॉरियर्स या टीम. 8 बॉल आहेत. 28 ची आवश्यकता. व्हाईट बॉल पंच दर्शवतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 बॉल 27 ची आवश्यकता आहे. 8-27 इक्वेशन. 1-2 हवाई सफर खूप महत्वाचे असतील. आणि डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणार टीमसाठी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जाईल खाली. आता मात्र चुकी करणार नाही आहेत. येणारे 7 बॉल 27 ची आवश्यकता. आता मात्र अडचणी वाढल्या गेल्यात. रोहन मैदानच्या आतमध्ये जातोय. 7 बॉल आणि 27 ची आवश्यकता असेल. 7 बॉल 27 ची आवश्यकता. थोडस कठीण आव्हान झालंय. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू. 7-27 इक्वेशन. परंतु या चेंडूवर एखादा हवाई सफर येतोय तरी संधी असेल शेवटच्या ओव्हर मध्ये. 7 बॉल 27 ची आवश्यकता. शेवटचा बॉल. ते काय केलं जाते तर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अजून संधी आहे. हवाई सफर रोहन कडे क्षमता आहे. 7 बॉल 26 ची आवश्यकता. 7-26 इक्वेशन आहे. शेवटचा बॉल. इथून एखादा हवाई सफर चौकार षटकार गरजेचा आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता 7 बॉल 25 ची आवश्यकता आहे विजयासाठी. 7-25 इक्वेशन. इथून संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. रोहनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एकेरी धावेने काही होणार नाहीये. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. येणारी 6 बॉल 23 ची आवश्यकता. थँक्यू श्री कुमार. गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 23 ची आवश्यकता असेल. 6 गेंदे 23 रनों की जरूरत. आणि जर्सीवर 23 चा आकडाच पाहायला मिळतोय.
23 धावा इथून खर्च करतील का? क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाहीये. 2 धावा तर अगदी कंप्लीट केल्या जातील. 5 बॉल आहेत. 21 ची आवश्यकता असेल. मिलिंद आपण पाहतात पाच बॉल 21 ची आवश्यकता. 3 मोठे 3 प्रहार षटकार. यावेळेस प्रयत्न तर जरूर केला गेलाय. पहिला षटकार येईल का? इथे झेल निसटला गेलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. 4 बॉल आहेत. 19 धाब्यांची आवश्यकता. आता प्रत्येक चेंडूवर आणखीन थोडीशी ताकद लावावी लागेल. मिलिंद हा फलंदाज. 3 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉल आहेत. 19 धाब्यांची आवश्यकता असेल. 2 मोठे षटकार 2 चौकार 1 डॉट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी आणि हा षटकार आहे का क्षेत्ररक्षक दर्शवत आहेत. स्वतः क्षेत्ररक्षक सांगतायत की हा षटकार आहे. क्या बात है. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा झूठ बोले जो उसे काट खाए बिछुआ You don't like me I don't like you थैंक यू 3 बॉल 13 ची आवश्यकता. लहर से डरकर नैया पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. इथे पुन्हा एकदा प्रयत्न करायला लागतील. 3 बॉल 13 ची आवश्यकता. मी करू शकतोय दर्शवावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावाही पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 11 ची आवश्यकता. जितना कठीण संघर्ष उतनी शानदार जीत. आता हा निर्णायक चेंडू. 2 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता असेल विजयासाठी. सॉरी शेखावत साहेब सॉरी. दम है तो रोक के बता शेखावत. रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत. रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. दम है तो रोक के बता शेखावत. रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. हे गारे सगळे दम है तो. अरे गाणं ऐकलं नाही काय? थँक्यू. 2 बॉल 11 ची आवश्यकता असेल विजयासाठी. हा चेंडू दोघांसाठी खूप निर्णायक आहे. इथून जर डॉट बॉल येतोय तर नाईट वॉरियर्स टीम जिंकेल आणि एखादा चौकार षटकार खूप महत्वाचा आहे. त्यासाठी षटकार तुम्हाला अगदी गरजेचा असेल कारण 2 बॉलमध्ये 11 ची आवश्यकता आहे. दोन्ही बॉलवर 2 बिग हिट करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक चेंडू शेवटचा निर्णायक बॉल असेल कारण 2 बॉलमध्ये 11 ची आवश्यकता. या वेळेस मात्र उडवला गेलाय परंतु चेंडू क्लिअर होईल का? तिथे क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्यात. आता 1 बॉल आणि 9 ची आवश्यकता आहे. इथून एखादा नो बॉल चुकून झाला तरी संधी असू शकेल. एखादा मोठा फटका त्याच्यावर आला संधी असू शकेल. 1 बॉल 9 ची आवश्यकता. 1 बॉल आहे. सरळ चेंडू हाताळावा लागेल. गोलंदाज गोले मार्क वर्ष. 1 बॉल 9 ची आवश्यकता. यावेळेस प्रयत्न तर चांगला केलाय परंतु नाईट वॉरियर्स हा सामना जिंकला गेलाय आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ पाहायला मिळालाय.